एका डॉक्टरचा रेप झाला होता, आठवतंय का? हीच ममता बॅनर्जी तेव्हा बोलली होती की मुलगी तर गेली आहे, तू आता 10 लाख रुपये घे. म्हणजे मुलीच्या आईला बोलली, तुम्ही 10 लाख रुपये घ्या, मुलगी तर काय परत येणार नाहीये, तुझ्या पोरीला रात्री 8 वाजता बाहेर कोणी पडायला लावलं होतं. ह्या अशा तशा गोष्टी जी ममता बॅनर्जी बोलली होती, तिचा माज आहे ना तिथल्याच लोकांनी जिरवलं आणि तिला पाडलं, याचा आनंद आहे. आणि बीजेपीने तिच्या आईला तिकीट दिलं होतं, जी मुलीचा रेप झाला होता ना, तिच्या आईला तिकीट दिलं होतं. तिच्या आईने एक शपथ घेतली होती, जोपर्यंत माझ्या मुलीला मी न्याय देणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही आणि मी माझे केस विचारणार नाही. जी शपथ द्रौपदीने घेतली होती, केस धुणार नाही की काय ते, ती शपथ ह्या आईने पण घेतली होती. आणि त्या आईला एक विजय मिळवून दिला तिथल्या लोकांनी. सगळ्यांना ते इमोशनल टच होता. आणि मोदीला किती शिव्या द्या, काय करायचं ते करा, पण मोदींनी जे काम केलंय त्या बाईला, त्या आईला तिकीट दिलंय, ते एकदम भारी काम केलंय. आणि तिला निवडून दिलंय तिथल्या लोकांनी, त्यांनी पण एकदम भारी काम केलंय. आणि आता ती सिस्टीमच्या बाहेर राहून जे काम करू शकत नव्हती, ते सिस्टीममध्ये जाऊन तिच्या मुलीला न्याय मिळवून देणार आहे, ही तिने शपथ घेतली. तिथल्या लोकांनी तिला सपोर्ट केलाय. तर हे जे काम केलंय ना, हे एकदम बेस्ट केलंय. शिंदे साहेब, तुम्ही त्या मुलीच्या काल आपलं पुण्याला झालेला जो मॅटर आहे, त्या लहान मुलीचा तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की आम्ही तिला न्याय मिळून त्याला फासावर लटकवू. तुम्ही मुख्यमंत्री असताना आम्हाला तो किस्सा आठवतोय की तुम्ही त्याच अशाच एका घटनेमध्ये एन्काउंटर केला होता. तोच एन्काउंटर आम्हाला बघायचा आहे. लवकरात लवकर तुम्ही पण महाराष्ट्रात काहीतरी घडवून आणा. आणि शिंदे साहेब, तुम्हाला 100% सपोर्ट आहे अशा गोष्टींसाठी, कारण तुम्ही याच गोष्टींसाठी फेमस पण आहात. जनतेला न्याय आनंद दिघे साहेबांनी दिला होता, आता तुमच्याकडून अपेक्षा आहे तुम्ही पण त्या लहान बाळाला न्याय द्या. बाकी बीजेपी येऊ न येऊ काही घेणं नाही, पण ती आई जिंकली आहे आणि ती आई जिंकून आता ती तिच्या मुलीला न्याय देणार आहे. धन्यवाद.